नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, HP अकॅडमी या YouTube चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचं म्हणजे आजकाल चालले महिला राज म्हणजे लाडकी बहीण योजना असेल, सरकार सुद्धा महिलांवर फोकस करते। मग सरकारी सेवेमध्ये जर तुम्हाला यायची इच्छा असेल, काही लोकांचं स्वप्न आहे की बाबा काही करून आपल्याला सरकारी सेवेमध्ये दाखल व्हायचंय, त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आपल्या भाऊ बहिणीला, इतर व्यक्तींना किंवा जे की प्रॅक्टिस करणार आहेत त्या सर्व लोकांना हा व्हिडिओ शेअर करा। तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मुलीला, आपल्या सुनेला, आपल्या नातेवाईकाला, भाचीला, कुणालाही हा व्हिडिओ नक्की दाखवा, म्हणजे त्यांना एक स्फूर्ती मिळेल आणि पोलीस भरती करण्यासाठी त्यांचा उत्साह वाढल्याशिवाय राहणार नाही। चला तर मग मित्रांनो पाहू, पोलीस भरतीमध्ये महिलांसाठी असणाऱ्या सर्व गोष्टी एकाच व्हिडिओमध्ये आपल्याला कसं पाहता येईल। मित्रांनो, आपल्याला व्हायचंय महिला पोलीस। काय व्हायचंय? महिला पोलीस। तुम्ही पोलीस झालात म्हणजे संघर्ष संपला असा नाही, पुढे पण सुद्धा तुम्हाला संघर्षामध्येच राहावं लागणार आहे। म्हणजे आपल्याला नोकरी सुद्धा चॅलेंजेबल असणार आहे, पण आपली इच्छा आहे पोलीस होण्याची, 100% दाट इच्छा आहे पोलीस होण्याची। मार्ग सुचत नाही, व्हिडिओ पहा मित्रांनो। सर्वात महत्वाचं तुम्हाला म्हणजे ग्राउंड काय असतं, तुमची कॅपॅसिटी नुसार ग्राउंड ठेवलेला आहे का? यस, ग्राउंड तुमच्या कॅपॅसिटी नुसार ठेवलेला आहे। 800 मीटर धावणे, ज्याच्यामध्ये 2:50 मिनिटामध्ये आपल्याला ते कव्हर करायचं असतं। ओके, त्यानंतर 100 मीटर धावणे, त्याच्यासाठी 14 सेकंद वेळ दिलेला असतो, या 14 सेकंदात पूर्ण करायचं असतं। त्यानंतर गोळा फेक, जो की 4 kgचा असतो, 4 kgचा असतो, तो फेकायचा असतो 6 मीटर। याची मार्काची रेंज म्हटलं तर याला 20 मार्क, याला 15 मार्क, याला 15 मार्क। आता विद्यार्थी मित्रांनो, उंची किती, महिलांचा बराच मोठा विषय असतो उंचीच्या बाबतीतला, आणि उंची किती असावी महिलांच्या बाबतीत। जनरली एसटी कॅटेगरी सोडून उंची ही 155 सेंटीमीटर असलीच पाहिजे। किती असली पाहिजे? 155 सेंटीमीटर असलीच पाहिजे। जे की एसटी कॅटेगरी मध्ये आहेत, अनुसूचित जमातीमध्ये आहेत, जातीमध्ये म्हणत नाही। ओके, त्यांना उंची आहे 150 सेंटीमीटर। बाकी सर्व कास्टसाठी उंचीची अट ही किती असणार आहे? 155 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे। आता बरेच विद्यार्थी शिक्षणाच्या बाबतीत मला कमेंट करत असतात, किती शिक्षण असावं लागतं? तर शिक्षणाच्या बाबतीत मी एकच सांगेल, शिक्षण हे तुमचं किती असावं लागतं? 12वी पास असणं गरजेचं आहे। काय असणं गरजेचं आहे? 12वी पास। ही बेसिक नीड, गरजच आहे। 100% तुम्हाला या गोष्टी पाहिजे म्हणजे पाहिजेच। आता दुसरा मुद्दा लगेच पुढे येतो, तो म्हणजे तयारी कशी करावी। विद्यार्थी मित्रांनो, एकच गोष्ट सांगतो, महिला आहात, मुली आहात, तयारी करत असताना थोडस नॉलेज असेल तर ऑनलाईन क्लासचा उपयोग करून घ्या, म्हणजे आई वडिलांचा पैसा सुद्धा वाचेल। ऑनलाईन क्लास मधून तुम्हाला सर्व विषय शिकवले जातात आणि जिद्दी महिला घरी बसून सुद्धा अभ्यास करू शकते, हे मी ठामपणे सांगू शकतो, बरोबर। पण ग्राउंडच्या बाबतीत तुम्हाला अकॅडमी जॉईन करावीच लागते। त्या कारणास्तव ट्रेनर योग्य असणारी अकॅडमी जॉईन करू शकता। पण मी एक आवर्जून सांगतो, महिलांनो, आई वडिलांना जास्त त्रास होऊ नये या कारणास्तव तुमच्या घरापासून, मी काय म्हणतोय, घरापासून 20 ते 30 किलोमीटरच्या अंतरावरच तुम्ही राहा। 20 ते 30 किलोमीटरच्या अंतरावरच राहून, आपल्या आईवडिलांच्या नजरेत राहून आपल्या आईवडिलांचं स्वप्न साकार करायचं, एवढं डोक्यात ठेवा। तुम्ही जेव्हा या ठिकाणी येता, पुण्यासारख्या ठिकाणी येता, किंवा पुण्याच्या बाहेर किंवा 10-20 किलोमीटर, 50 किलोमीटरवर जाता, विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यावर म्हणजे बऱ्याच गोष्टीचा सामना करावा लागतो। ओके, त्यात आर्थिक परिस्थितीचा विषय येतो, तसेच जे काही ट्रॅव्हलिंगचा विषय येतो, त्याच्यानंतर अकॅडमीतले लफडे सांगता सोय नाही। तुम्ही पाहिलेलं आहात, जग कुठं चाललंय, आपण कुठं चाललोय, आपल्याला काय करणं गरजेचं आहे, आपल्या आई वडिलांवरला अंधार कसा हटवता येईल यासाठी जो झगडतो, जो स्वप्नाचा पाठलाग करतो, तो कोणत्याही ठिकाणी परिस्थितीचं भांडवल न करता येणाऱ्या
आगामी परिस्थितीला सामोरे जाऊन समस्येतून उत्तर काढतो, एवढंच मी सांगेन. ठीक आहे, हा मुद्दा मी खूप आवर्जून सांगतो. महिला असेल, मी पण अकॅडमी चालवतो मित्रांनो. अकॅडमी चालवत असताना या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. मला नको आहे का ऍडमिशन? नाही, पण एक महत्वाचं आहे, शेतकरी किंवा मजूर कामगार असणाऱ्या एखाद्या शेतकऱ्याच्या किंवा मजुरांच्या लेकीला कुठलाही डाग बोट लागला नाही पाहिजे व तिचे स्वप्न साकार होण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्कीच कमेंट करायला विसरू नका. सुखसुविधा असतील तुमच्याजवळ, अकॅडमी पण चांगले असतील तर तिथे जायला हरकत नाही. सगळेच असे आहेत असं म्हणत नाही, पण शक्यतो ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून तुमचा पैसा खूप वाचतो. दुसरा एक फायदा म्हणून सांगतो, ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून सर्व विषय रोज शिकता येतात. तुम्हाला अकॅडमी मध्ये नाही जमलं तर ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून सर्व विषय रोज शिकता येतात. त्यामुळे रोज शिकण्यासाठी सुद्धा ऑनलाईन क्लास तुम्ही जॉईन करू शकता. त्यानंतर ग्राउंडच्या बाबतीत आपण पाहिलं, ग्राउंड होतं. आता लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला 4 विषय असतात. आवडता आणि सर्व विद्यार्थ्याचा ना आवडता विषय म्हणजेच अंकगणित. त्यानंतर बुद्धिमत्ता, म्हणजे आपण रेंज बघतोय बरं का, बुद्धिमत्ता. आणि त्यानंतर मराठी व्याकरण. लक्षात घ्या, अंकगणित अवघड, त्यानंतर बुद्धिमत्ता अवघड, त्यानंतर मराठी, त्यानंतर जी की सामान्य ज्ञान. जमतंय पण मार्कच येत नाहीत असा विषय. आता जे अनुभवी व्यक्ती बघत असतील त्यांना खरं सत्य बोलतायत असं वाटेल. जे नवीन विद्यार्थी बघत असतील, अरे काहीच नाही, 4च सब्जेक्ट आहेत. अंकगणित तर मला सोपं जातं, बुद्धिमत्ता पण मला सोपी जाते, मराठी व्याकरणचा आणि जीएसचा अभ्यास करायचा. पण सिलेबस कम्प्लिटली व्यवस्थितरित्या कम्प्लीट होण्यासाठी 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी असतो. आणि तो कालावधी आपल्याकडून होत असेल तरच आज शांत डोक्याने विचार करून या पोलीस भरती क्षेत्रामध्ये पाऊल ठेवायचे असा विचार करा मित्रांनो. इव्हन सर्वात महत्वाची म्हणजे तुमची असते ती वेळ. पुरुषापेक्षा महिलांची वेळ खूप महत्वाची असते, लक्षात ठेवा. ते कसं ते थोडक्यात सांगतो. महिलांची वेळ पाहत असताना महिलांची एक गोष्ट आवर्जून मला हे वाटते, त्यांची बॉर्डर लाईन ठरलेली आहे. म्हणजेच कसं, 24 वर्ष झालं लग्नाचं वय झालं, 25 वर्ष झालं लग्नाचं वय झालं, बस झालं बाई तू 27 वर्षाची झाली लग्न करून टाक, असा विषय असतो सगळ्यात महत्वाचा आणि मेन मुद्दा. त्याच्या पलीकडे जाऊन महिलांनी सुद्धा म्हटलेलं असतं की बाबा 1-2 वर्ष मला याच्यामध्ये घालवायचे, नंतर मी माझं करिअर लग्न करून करणार आहे, किंवा लग्न करूनच काही लोक तयारी करत असतात. असं म्हणता येणार नाही की लग्न करून तयारी होत नाही, 100% होते मित्रांनो. वयाची जर आठ बघितलं, वय 18 वर्षापेक्षा जास्त आणि 33 वर्षापेक्षा कमी वय पाहिजे बस. वयाच्या बाबतीत सांगतोय, वयाच्या बाबतीत 18 वर्षापेक्षा जास्त आणि 33 वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या प्रत्येक महिलेला, इव्हन सीझर झालेल्या, फक्त 2 अपत्य असणाऱ्या, 3 अपत्यवाल्यांना नोकरी करता येत नाही, या प्रत्येक महिलेला पोलीस भरतीमध्ये आपलं नाव कमवता येतं. त्यामुळे न खचून जाता तयारी करायची आहे. जे मुद्दे मी सांगितलेले त्याच्यावर फोकस करा, खूप महत्वाचे. तुमची वेळ तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे, लक्षात ठेवा. अंकगणित, बुद्धिमत्ता, मराठी, सामान्य ज्ञान. आता बऱ्याच लोकांचा विषय असतो की आम्हाला सपोर्ट नाही आहे. त्या परिस्थितीला सामोरे जाऊन आपल्याला आपलं यश संपादन केल्यानंतर लोक तुम्हाला सलाम करणार आहेत, एवढं डोक्यात ठेवा. आणि आगामी काळामध्ये तुमच्या संघर्षाचा स्वप्नामध्ये रूपांतर करा, एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करायला विसरू नका. आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर प्रतिक्रिया सुद्धा या संपर्क क्रमांकावर द्यायला विसरू नका. आपल्याकडे पोलीस भरतीचं जर विचारात घेतलं तर भरपूर गोष्टी, सर्व काही गोष्टी ऑनलाईन रित्याच आपण चालवतोय. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना हवंय त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा व्हिडिओ नक्कीच 4 ते 5 ग्रुपवर शेअर करायला विसरू नका. आपल्या मित्रमैत्रिणीला स्टेटसला ठेवून स्क्रीनशॉट पाठवायला विसरू नका. जय महाराष्ट्र. धन्यवाद.